नांदेडमध्ये एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। हा आरोपी गांजा तस्करातील आरोपी होता। पोलीस ताब्यात घेत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। अजीम अबू सलीम खान असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अपडेट? लागवी खरं तर अजीम खान याच्या विरोधात मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्तालय आहे त्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। गांजा तस्कर त्याचबरोबर वेगवेगळे अंमली पदार्थ विरोधीच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत आणि काल त्याला पोलीस जे आहेत मीरा भाईंदरचे ते पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये ताब्यात घेण्यासाठी अटक करण्यासाठी आले होते। काल रात्रीच्या सुमारास त्याला ताब्यात घेत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। सलीम खान याचा मृतदेह सध्या पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये शिवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेला आहे। त्याचा नेमका मृत्यू कशासाठी झाला शिवविच्छेदनानंतर त्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। परंतु आपण पाहिलं की मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील जे पथक आहे ते काल पुण्यामध्ये आलं होतं। कोंढवा पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत असताना आरोपीने सर्वप्रथम घरचा दरवाजा बंद करून घेतला होता। त्यानंतर तब्बल 2 ते 2.5 तास यामध्ये सगळे पोलीस आणि आरोपीमध्ये झटापटी जी आहे ती सुरू होती। त्यानंतर आरोपीने दरवाजा उघडला। ताब्यात घेऊन आरोपीला घेऊन जात असताना त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। त्याचा मृत्यू नेमका कशासाठी झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांनी केलेला आहे। आता या संदर्भामध्ये कोंढवा पोलिसांमध्ये जो आहे तो अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।